कोणी केला होता त्यांचा खून? योग्य ठिकाणी योग्य माहिती मिळते सोनबाई. आमच्या नवऱ्याबद्दल आम्हाला विचारा, त्या काय सांगणार तुम्हाला? नाही आहो, असू देत असू दे. आता एकदा विषय काढलाच आहे ना, मग संपवूनच टाकू. मक्तेदारांच्या रक्तात नाही विषय अर्धवट सोडणं, पूर्णच करते. नाहीतर आम्ही त्याचा कानकाच पाडतो. काय जाऊ बाई, बरोबर ना? तर सुनबाई, तेज प्रतापांचे वडील म्हणजे आमचे कारभारी आप्पासाहेब गोविंदराव मक्तेदार यांचा खून झाला होता. हत्या झाली होती त्यांची. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं आमच्या परिवाराला खूप मोठा धक्का बसला. म्हणूनच ते गेल्यावर आम्ही हा विषय कायमचा बंद केला या घरात. हो की नाही जाऊ बाई? बरोबर ना जाऊ बाई? हो बरोबर ना. मी तेच सांगत होती वैदेहीला. नळी फुकली सोनारानं, इकडून तिकडून गेलं वारं. हा, असं तुमचं असताना म्हणजे तुम्ही योग्य माणसाला योग्य माहिती देता, हे माहिती आहे मला. चांगलंच ओळखते ना मी तुम्हाला. माझ्या लाडक्या जाऊ बाई आहात तुम्ही, आणि हुशार पण केवढ्या. सुनबाई, तेव्हा या घरात काय झालं होतं समजलं ना बाबा? त्यामुळे यापुढं या घरात हा विषय काढायचा नाही. नसत्या चौकशा करायच्या नाही. कारण तो विषय आमच्या जाबाईंचा आहे. ते आहेत ना पोलिसात, तो त्यांचा विषय. तुम्ही जास्त खोलात शिरू नका. आता तुम्हाला म्हणून सांगते, काही विषय असतात ना दलदली सारखे असतात. जितका त्यात हात घालाल तितकं त्यात जास्त जास्त रुतत जाल. आणि मदतीसाठी कुणाचा हात मागायचा प्रयत्न केला ना तर त्या माणसाचा हात पण त्यात रुतल इतका की काय म्हणलं शिरलं का डोक्यात? चांगलंय.
असं आहे दीदी, आता तूच सांग मला, त्या गुंडांनी चुकून वैद्यांवर वर्मी घाव घातला असता, काय जर गंभीर दुखापत झाली असती तर काय करायचं होतं आपण? तू म्हणतोयस ते खरंय तेजा, पण वेळ काही सांगून येते का? नाही ना. म्हणजे मी तिला जाताना म्हटलं होतं की अगं एकटी नको जाऊ, एवढ्या गाड्या आहे आपल्याकडे, एखादी गाडी घेऊन जा. पण तिला तरी काय माहित होतं रे असं काहीतरी होणार आहे. आणि आपल्यालाही नाही वाटलं. माझं तर विचार करून करूनच डोकं आउट झाले. मला हे कळत नाहीये अजून, ही माणसं नेमकी आली कुठून? वैद्यांवर का हल्ला केला? माणसं सापडायला पाहिजे होती, एकेकाला बघितलं असतं मी. मला तर वाटतं ना दीदी, हे माईंच्या विरोधकांचं काम आहे. हा तेजा, तेजा रिलॅक्स हो. हे बघ, जे झालं ते झालं. खूप मोठं काही घडलं नाही, हे महत्वाचं. आपलं माणूस सुरक्षित आहे, आपल्या जवळ आहे, हो की नाही? आणि हे बघ, आपली वैदेही खरी आहे, प्रामाणिक आहे, आणि खऱ्याच्या पाठी नेहमी देव असतो, हे लक्षात ठेव. बरं ते सोड सगळं. तू माझ्याकडून मारे एवढा अर्ज वगैरे लिहून घेतलास, नोकरी शोधायला जाणार होतास, अर्ज देणार होतास, काय झालं त्याचं? म्हटलं काय, स्कूलच्या गेट पर्यंत पोहोचलो होतो, तेवढ्यात तुझा फोन आला आणि रिटर्न आलो मग. अरे देवा. बरं मग काय करणार आहेस? म्हणजे जाणार आहे की नाही? जायचं तर आहे, मला टेन्शन या गोष्टीचं आले की मुळात वैद्यांवर नक्की हल्ला केला कुणी? तू घरी आल्या आल्या तरी फोन करायचास ना मला, मी लगेच आले असते ना तुला भेटायला. किती लागलं हे? ताई, एवढं काहीही झालेलं नाही. इतकं काही झालं नाही मला दिसत नाहीये का? किती लागले? तुला काही जरी झालं ना तरी तू एवढंच म्हणते की इतकं काही झालं नाही, इतकं काही झालं नाही. सगळं गप्प माझ्या घराजवळ घडलं ना, मला एक फोन करून कळवायचा ना. आता लोक काय म्हणतील, ही बहीण तिची इतक्या जवळ राहून पण आली नाही, असली कसली पोरगी. एक मिनिट शांत हो. तू लोकांचा काय एवढा लोड घेतेस? तू अजिबात लोकांचा विचार करू नकोस. आणि अगं, जे काही झालं ना ते सगळं इतकं अचानक झालं, मलाच काही कळलं नाही. ती परिस्थितीच अशी होती ना की कोणीच काहीच करू शकलं नसतं. पण म्हणजे नक्की काय घडलं? मी तुझ्या घरून निघाले ना, तेव्हा मला रिक्षाच दिसत नव्हती कुठेच. कुठली रिक्षा थांबतही नव्हती. माझा मोबाईल चोरून घेऊन गेले ग. छान, एकदम इत्तमभूत बातमी दिली या बहिणीला. सगळं जसंच्या तसं. मग तुला कोणी वाचवलं, कसं वाचवलं ते पण सांग की तिला. मी बेशुद्ध पडले होते ना तिकडे, तेव्हा मग मी तिथं पोहोचले. बरं झालं मी तिथं गेले म्हणून ही वाचली, नाही तर पडली असती बेवारशासारखी रस्त्याला. थँक्यू ताई, तुम्ही वेळेवर पोचलात म्हणून सगळं निभावलं तरी, आणि म्हणून ती सुखरूप घरी आली. राहू दे राहू दे राहू दे ग, आता कशाला देखल्या देवा दंडवत. पण वय ग, तू सख्खी बहीणच ना हिची, आणि तुझ्या घराजवळच हे सगळं घडलं, पण तुला काहीच कशी काय खबर नाही का? माहित होतं पण मुद्दाम माहित नसल्यासारखं करायचं. नाही म्हणजे
टाइम आला ना की सख्खे पण परके होतात ग, म्हणून म्हणलं. पण आम्हाला मक्तेदारांना सवयचे लोकांवर उपकार करायची, आणि लोकांना काही उपकाराची परतफेड करता येत नाही का? बरं असू दे, चालू दे तुमच्या बहिणींचा. मी जाते. जाताना चहा पाणी करून जा बाई, तसं जाऊ नकोस. आमच्या मक्तेदारांच्या घरातनं माणसं तशी जात नाहीत. हे तायडे, तू इतका विचार करू नकोस. त्या असंच बोलतात. आणि मी खरं सांगू, खरंच काहीही झालेलं नाहीये. डॉक्टरही म्हणाले की लगेच बरी होईन मी. तू भेटायला आलीस ना मला, ते जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. बरं झालं केस कापून आले, लईच खराब झाले होते. कोण आहे? प्लीज कम. बया, तेजाची लक्ष्मी आज माझ्या खोलीत कस काय? घंटा गाडी आली का बाहेर? पण आज काय कचरा नाही ना ग. असतं तर मी सांगितलं असतं तुला. राहू दे. कचरा उचलायला नाही आले मी ताई, तुमचे आभार मानायला आले. काय म्हणलीस? काल जे काही झालं, त्या गुंडांनी मला ढकललं, माझा फोन घेऊन गेले, आणि ह्या सगळ्यात मी बेशुद्ध पडल्यानंतर तुम्ही मला वाचवलं, मला घरी आणलं. त्यासाठी तुमचे आभार मानायला हवे ना. आम्ही का नाही मक्तेदार आहे, आम्हाला कुणाच्या आभाराची गरज नसते. आम्ही जे करतो ना ते उपकार समजून घ्यायचे. नाही तर बाई, आजकाल कोण माणूस कुणाला विचारतंय का? हा, अजिबात नाही. पण आम्ही मक्तेदारांनी तो मक्ता घेतलाय, तुमच्यासारख्या लोकांना मदत करायची. नाही खरंच ताई, काल रस्त्यावर कोणीच नसताना, मला सर्वात जास्त गरज असताना तुम्ही अचानक आलात, माझी मदत केली. खरंच खूप उपकार झाले. त्याची परतफेड तर करायलाच हवी ना. अगं एवढं काय केलंय मी? 4 माणसं गोळा केली, तुला पाणी पाजलं, गाडीत बसवले आणि घरी घेऊन आले. त्याच काय उपकार फेड करणार तू? शला का ताई, काल चक्कर मला आली होती आणि आज विसरायला तुम्हाला होतं. नक्की इतकंच झालं होतं ना? या आधी काहीच झालं नव्हतं का? या आधी कुठं काय झालं? काहीच नाही. अच्छा, म्हणजे माझ्या जवळ येऊन, माझ्या शेजारी बसून तुम्ही काहीच बोलला नव्हता? बोलले? अगं नुसतं बोलले नाही, हे आरडाओरडा केला, लोकांना गोळा केलं, तुला मदत करायला. बास झाला का ताई? अहो किती ड्रामा केला. चपलेने काय करायची इच्छा होती तुमची? हो, मी बेशुद्ध पडले होते, ग्लानीत होते, पण ऐकू सगळं येत होतं मला. तुम्ही काय केलं हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही. मी ना कबड्डी प्लेअर आहे ताई. तंगड्या तोडून तोंडावर पाडणं मला चांगलंच येतं. हे बघ, आता काही बोलायचं नाही.
आता फक्त ऐकायचं. आज मोठ्या मनाने माफ करते तुम्हाला. यापुढे असं काही करण्याचा विचारही केलात ना तरी दोन्ही हात आणि तंगड्या मोडून ठेवेल. त्यामुळे सांगतेय, माझ्यापासनं 4 हात लांबच राहिला तर बरं होईल. तेजप्रतापच्या वडिलांचा खून झाला. मग माईसाहेबांनी घरात सगळ्यांना सांगितलं की हा विषय परत काढायचा नाही. तो विषय तिथल्या तिथे बंद केला. असं का? मागच्या वेळेस पण जेव्हा माझ्याकडनं चुकल गुलाल उधळला गेला होता तेव्हा तेजप्रताप असं म्हणाला होता की गुलाल बघून त्याला त्याच्या वडिलांचं मरण आठवतं. खून होणं इतकं नक्की काय झालं असेल? वैदे, काकी एकटीच काय करतेस इथे? एकटीच कुठे? तुम्ही आलात ना कंपनी द्यायला. तुझी तब्येत ठीक आहे ना आता? हातावरची सूज कमी झाली का? झाली. तुम्ही आत्ता इकडे कशा काय? नाही म्हणजे ह्या वेळेला किचन मध्ये असता ना तुम्ही? काही काम होतं का माझ्याकडे? आपलं बोलणं अर्धवट राहिलं ना. काय बोलणं? अप्पांबद्दल तू विचारायला आलीस आणि नेमकी माई आली. विषय अर्धवटच राहिला. काकी, माईसाहेबांनी सांगितलं ना की यावर चर्चा नको म्हणून. ती असंच म्हणणार. स्वतःच्या गोष्टींचा कधीच तिला उहापोह करायचा नसतो. दुसऱ्यांच्या बाबत पण तर करेल. अशीच आहे ती. कधी कुठं काय करायचं ना बरोबर कळतं तिला. काकी, एक विचारू? तुम्हाला माहिती आहे का नक्की काय झालं होतं ते? थोडंफार माहिती आहे. आमच्या ह्यांच्यावर अण्णासाहेबांवर हल्ला झाला ना तेव्हाच आप्पासाहेबांवर पण हल्ला झाला होता. दोघांवर हल्ला झाला होता? एवढंच सगळं कसं काय झालं? कसं झालं, कुणी केलं, कशासाठी केलं मला काहीच कळू दिलं नाही. एवढंच माहिती आहे मोठा हल्ला होता. नंतर हे प्रकरण माईनच मिटवून टाकलं. या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही. काकी, ह्या सगळ्यानंतर खून कोणी केला होता हे कळलं का? कोणी केला होता खून? काकी, हे फक्त दोघांनाच माहिती आहे. एक माई आणि दुसरा बाबा.
वा 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 वा, क्या बात आहे. मसाले भात अप्रतिम झालाय. आणि भाजी एकच नंबर, वाहतच नाही. मस्त झालं स्वयंपाक बरं का. ओ कारभारीन बाई, काय इकडे तिकडे बघताय? अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही. तुमच्या आवडीची भाजी बनवली, नुसतं आणायचं. नाही आवडली का? जाऊ दे मग. काय त्या भाजीला चव नाही ढव. आळणी अख्खी आळणी. अगं ताई, काय झालं भाजीला? छान तर झालीये, वैद्यने तिच्या पद्धतीने केली. त्यापेक्षा घरातल्या नोकरांनी चांगली बनवली असती. काय भाजी बनवलीये. बया, लेच माझ्या पोटात मळमळ करते ग. लेच दुखायला लागलं पोटात. काय ग शाले, काय झालं अचानक? आता तर बरी होतीस, झटका आल्यासारखं काय करतेस? काय झालंय? नाही ग माई, दुपारपासून दुखतंय पोटात. आता ही भाजी खाल्ल्यावर जास्तच दुखायला लागलं. मळमळ पण करायला लागले. तुमचं कुणाचं माझ्याकडे लक्षच नाही ना, मग तुम्हाला कसं कळलं मला काय होतंय काय नाही ते? बया, लईच कळा मारते ग. खरंच मग काय नाटकं करते का मी? खरंच दुखतंय मला. तुमचं माझ्याकडे लक्ष असेल तर कळलं ना तुम्हाला मला काय होतंय काय नाही होते ते. तुम्हाला आपलं तुमचं पोलीस स्टेशन, गुन्हेगार, हवालदार तेवढंच पडलेलं असतं. बाकी काय तुम्हाला माझं माहीतच नसतं. नाही नाही, आम्हाला असं म्हणायचं नव्हतं. आम्हाला असं विचारायचं होतं की खरंच तुमच्या पोटात दुखते का? का बसा माई, लयच दुखायला लागलं ग. लयच कळा मारते मला. फार वाकडी झाली ग मी. जरा चूर्ण घेऊन येते. आहे ना चूर्ण? मध्ये आलेच मी. लयच वाकडी झाली पण चालतं पण आहे ना. असू दे, जेव जेव. हिला काय झालं अचानक मळमळायला? दाजी, काय भानगड काय? मळमळतय आणि काय भानगड बिनगड काय नाही. आदनमधनं त्यांच्या पोटात दुखत असते. हा, तुम्ही सिरियसली घेऊ नका बरं का अजिबात. हा, ते चूर्ण आणले ना नवीन, त्यानं पोटात दुखायचं थांबतं. त्या घ्यायला गेला असतील. हा. या अशा का गेल्या? काहीतरी गडबड नक्की आहे. काय शिस्त आहे यांच्या डोक्यात?